Okay. Hello everyone. Now we will see a new topic, cumulative distribution function (CDF). Okay. Okay. What is meant by CDF? We will see. Let x be the continuous random variable with PDF f of x. Then the cumulative distribution function of x or distribution function of x is denoted by f of x is defined as f of x is equal to p of x is less than x, which is equal to integration of minus infinity to x f of y dy. Also differentiating both sides, we will get d by dx of f of x is equal to f of x. आता एक लक्षात घ्या, आपण आता क्युम्युलेटिव्ह डेन्सिटी फंक्शन जो आपण बघितलं सी डी पीडीएफ फंक्शन्स बघितले होते लास्ट लेक्चरमध्ये. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन त्याची कंडिशन काय होती आपल्याला दिलेली, तर युअर फंक्शन मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 ही फर्स्ट कंडिशन होती. आणि सेकंड कंडिशन होती इंटिग्रेशन ऑफ मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू 1. Okay, then and then only we will say that the function is pdf. ओके, म्हणजेच काय प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. आता क्युम्युलेटिव्ह डेन्सिटी फंक्शन मीन्स आपल्याला काय सांगितलेलं आहे, की एक्स हा जर तुमचा कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल असेल विथ युअर पीडीएफ एफ इज एफ ऑफ एक्स. ओके, then the cumulative distribution function of x is denoted by f of x is defined as f of x is equal to काय सांगितलेलं आहे, p of x less than or equal to x, which is equal to integration of minus infinity to x f of y dy. ओके, आणि काय करायचं तेच फंक्शन आपल्याला जर डिफरन्शिएट केलं तर आपल्याला काय होणार आहे, डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे, एफ ऑफ एक्स मिळणार आहे. ओके, हेच द डेन्सिटी फंक्शन इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. ओके, आता प्रॉपर्टीज काय काय आहेत आपल्याला सीडीएफच्या त्या बघून घेऊया. फर्स्ट प्रॉपर्टी काय सांगितली, एफ ऑफ एक्स इज अ नॉन डिक्रीजिंग फंक्शन. एफ ऑफ एक्स हे आहे जे आपलं इन्क्रीजिंग कंपल्सरी इन्क्रीजिंग फंक्शन असणार आहे. नॉन डिक्रीजिंग फंक्शन सांगितलेलं आहे ऑफ एक्स. ओके, for minus infinity is less than x is less than infinity. If a is less than b, then the f of a is less than or equal to f of b. Okay, the CDF of f of x ranges from 0 to 1. CDF आपल्याला फाइंड सांगितलेली की एफ ऑफ एक्स जी CDF आहे त्याची रेंज काय दिलेली आहे आपल्याला, तर 0 to 1 ही आपल्याला CDFची रेंज दिलेली आहे. थर्ड प्रॉपर्टी सांगितलेली आहे एफ ऑफ मायनस इन्फिनिटी इज इक्वल टू 0 आणि नंतर दिलेली आहे की एफ ऑफ इन्फिनिटी इज इक्वल टू 1. If x is a continuous random variable, then f of x is continuous function. It is smooth continuous curve and as shown in the following graph. तर हा आपल्याला एक ग्राफ दिलेला आहे. तो ग्राफ कसला आहे, तर आपला पीसीडीएफ फंक्शनचा दिलेला आहे. आपल्याला काय फर्स्ट प्रॉपर्टी सांगितलेली आहे, की नॉन डिक्रीजिंग फंक्शन, डिक्रीजिंग फंक्शन नाही ते ऑलवेज आपलं काय आहे इन्क्रीजिंग आणि सॉरी इन्क्रीजिंग फंक्शन आहे फॉर द रेंज मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी. ओके. आता लक्षात घ्या, आपलं जे एफ ऑफ एक्स जे तुम्हाला CDF आहे त्याची रेंज किती आहे सांगितलेली आहे, 0 to 1 मध्ये. जे तुमचं फंक्शन आहे ते तुमच्या 0 to 1 मध्ये आपलं लाय होते. लाय म्हणजेच काय, त्यांच्या त्या दोन ह्या रेंजमध्येच आपल्याला बघायला मिळतं. ह्याच्यावरती आणि ह्याच्या खाली आपल्याला जाता येत नाही. ओके, मीन्स आपलं जे तुमचं फंक्शन आहे त्याची रेंज काय दिलेली आहे आपल्याला, एफ ऑफ एक्सची 0 to 1 दिलेली आहे. थर्ड प्रॉपर्टी काय सांगितलेली आहे, की मायनस इन्फिनिटी जो आहे एफ ऑफ मायनस इन्फिनिटी इज इक्वल टू 0. मीन्स या व्हेन यू आर मायनस इन्फिनिटी, जेव्हा तुमचं फंक्शन हे मायनस इन्फिनिटीकडे जाईल ते अप्रॉक्सिमेटली कम्स टू द 0 पॉईंटपर्यंत, म्हणजे ते पुढे जाऊन कुठे ना कुठेतरी 0ला येऊन आपल्याला काय होणार आहे, टच होणार आहे. ओके, अँड एफ ऑफ प्लस इन्फिनिटी आहे किंवा एफ ऑफ इन्फिनिटी इज इक्वल टू काय सांगितलंय 1. ओके, म्हणजे जो आपला हा नेक्स्ट हा पुढचा कर्व असणार आहे जो इन्फिनिटी म्हणजे पॉझिटिव्ह साईडला जातोय, तो कुठपर्यंत असणार आहे, तर +1 पर्यंत असणार आहे. ओके, एफ ऑफ इन्फिनिटी इज इक्वल टू 1 ही प्रॉपर्टी दिलेली आहे. आणि ओके, तर ह्या प्रॉपर्टीज आपल्याला ह्या डायग्रामवरून आपल्याला एक्सप्लेन करता येऊ शकतात. ओके, खाली आपल्याला नोट दिलेला आहे, पी ऑफ ए इज लेस दॅन बी इज लेस दॅन इक्वल टू बी इज इक्वल टू पी ऑफ एक्स इज लेस दॅन बी मायनस पी ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल टू ए, विच इज इक्वल टू एफ ऑफ ए बी मायनस एफ ऑफ ए. ओके,
सेकंड दिलेली आहे पी ऑफ ए इज लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू बी विच इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. आणि थर्ड वन आहे एफ ऑफ ए सॉरी एफ ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन ए इज इक्वल टू दिलेलं आहे 1 मायनस एफ ऑफ ए. ओके. आता आपल्याला पुढचा फंक्शन दिलेला आहे आपल्याला पुढचा टॉपिक दिलेला आहे रिलायबिलिटी फंक्शन ऑर सर्व्हायव्हल फंक्शन दिलेलं आहे. तर व्हॉट इज मीन बाय रिलायबिलिटी फंक्शन ते बघून घेऊया. Let the random variable x be the lifetime or the time to failure the component. The probability that the component survives until some time t is called as the reliability r of t of component. Okay, r of t is equal to काय दिलेलं आहे p of x is greater than t which is equal to 1 minus ft where your f is a distribution function of the component lifetime. ओके. आता मोर स्पेसिफिक काय सांगितलेलं आहे बघा. मोर स्पेसिफिक रिलायबिलिटी ऑफ द प्रोबॅबिलिटी दॅट द प्रोडक्ट ऑर द पार्ट विल ऑपरेट प्रॉपरली फॉर द स्पेसिफाईड period of time under the operating conditions such as temperature, volt, etc. without failure. In other words, reliability may be used as a measures of the system success in providing its function properly. Reliability is one of the quality characteristics that the consumers requires from the manufacturer of the product. ओके. आता आपल्याला रिलायबिलिटी दिली. रिलायबिलिटीचं फंक्शन काय दिलेलं आहे आर ऑफ टी इज इक्वल टू पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन टी ऑर इक्वल टू काय दिलेलं आहे आपल्याला पी ऑर सॉरी 1 मायनस एफ टी. ओके. आता जे आपल्याला हे फंक्शन दिलेलं आहे आपण ते कसं आपण या ठिकाणी इम्प्लिमेंट करतो ते बघून घेऊया. एक क्वेश्चन दिलेला आहे. Let x be the continuous random variable whose probability density function is. आता त्यांना काय दिलेलं आहे x हे कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल दिलेले आहे आणि प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन काय दिलेलं आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब अपॉन 4 आणि रेंज दिलेली आहे एक्सची 0 to 2 दिलेली आहे आपल्याला रेंज. ओके. आणि आपल्याला फाइंड करायला सांगितलेलं आहे. फर्स्ट सांगितलेलं आहे सी-डी-एफ ऑफ रँडम व्हेरिएबल. रँडम व्हेरिएबलचं आपल्याला सी-डी-एफ फाइंड करायला सांगितलेलं आहे. आणि सेकंड पॉइंट फाइंड करायला सांगितलं आहे पी ऑफ ए 1 इज लेस दॅन एक्स लेस दॅन 2 आणि थर्ड वन दिलेलं आहे पी ऑफ 1.5 इज लेस दॅन एक्स लेस दॅन 4. ओके. आता जे आपल्याला फंक्शन दिलेलं आहे क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रिब्युशन फंक्शन ऑफ एक्स इज काय दिलेलं आहे आपल्याला बघा. फर्स्ट काय सांगितलेलं आहे की फॉर एक्स इज लेस दॅन 0 when your x is less than 0 then your cumulative distribution function is what f of x is equal to p of x is less than or equal to x is equal to आपल्याला काय मिळतंय मायनस इंटिग्रेशन ऑफ मायनस इन्फिनिटी टू एक्स एफ ऑफ वाय डी वाय इज इक्वल टू 0 मिळते. ओके. आता हे कुठून आलं क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रिब्युशन फंक्शन हा आता आपण जस्ट जो टॉपिक बघितला होता क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रिब्युशन फंक्शन ते आपण ह्या ठिकाणी यूज केलेलं आहे. ओके. तर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू आपल्याला काय मिळालंय मायनस इंटिग्रेशन ऑफ मायनस इन्फिनिटी टू एक्स एफ ऑफ वाय डी वाय इज इक्वल टू 0. आता ज्या वेळेला तुमचं फॉर फॉर द रेंज एक्स इज लेस दॅन 0. आता हा जो पार्ट झाला हा एक्स ज्या वेळेला तुमचा लेस दॅन 0 आहे त्यावेळेला. आता सेकंड पार्ट काय असणार आहे 0 आणि 2च्या इन बिटवीन कारण की तुमचं फंक्शन या ठिकाणी काय दिलंय 0 to 2 दिलेलं आहे आपल्याला राईट ना. रेंज काय दिली आहे एक्सची 0 to 2 रेंज दिली आणि फंक्शन दिलेलं आहे एक्स क्यूब अपॉन 4 दिलेलं आहे. ओके. आता त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ते पुढे बघून घ्या. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय दिलेलं आहे आपल्याला की पी ऑफ एक्स इज लेस दॅन एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ मायनस इन्फिनिटी टू एक्स एफ ऑफ वाय डी वाय. ओके. आता ज्यावेळेला तुम्ही ह्या ठिकाणी पुट कराल त्यावेळेला काय मिळणार आहे आपल्याला आता जे फंक्शन आहे ते एक्सच्या टर्ममध्ये एफ ऑफ वायच्या टर्ममध्ये केलं त्यावेळेला तुम्हाला इथे काय मिळणार आहे वाय क्यूब अपॉन 4 वाय क्यूब आपल्याला वाय क्यूब अपॉन 4 ही टर्म आपल्याला मिळणार आहे. ओके. सो दॅट्स वन आपल्याला काय मिळालं इंटिग्रेशन ऑफ मायनस इन्फिनिटी टू एक्स 0 डी वाय प्लस इंटिग्रेशन ऑफ वाय क्यूब अपॉन 4. ओके. आता ज्या वाय क्यूब अपॉन 4 घेतला आणि रेंज काय मिळणार आपल्याला 0 to x.
ओके. 0 टू एक्सची आपल्याला रेंज मिळाली. आता ह्यावेळेला वाय क्यूब आहे या ठिकाणी 1/4 काय आहे? हा कॉन्स्टंट आहे. राइट? सो दॅट्स वाय आपला 1/4 आहे तो आपण काय केलाय कॉमन काढलेला आहे. ओके. आता इंटिग्रेशन ऑफ वाय क्यूब जर तुम्ही करायला गेलात, तर इंटिग्रेशन ऑफ वाय क्यूब आपल्या काल जे आपले इंटिग्रेशनचे पार्ट्स बघितले होते, त्याच्यानुसार तुमचं फॉर्म्युला काय आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स ऑफ एन ऑफ dx इज इक्वल टू एक्स ऑफ एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. राईट? सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी काय होणार आहे, ही जी पॉवरची टर्म आहे ती काय होणार आहे प्लस वननी इन्क्रीमेंट होणार आहे. राईट? सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी इंटिग्रेशनच्या इथे काय मिळणार आहे 1/4 हा जो कॉन्स्टंट आहे तो पण फर्स्ट रिमूव्ह करून घेतला, इथं बाहेर घेतलाय. इन ब्रॅकेट काय असणार आहे वाय क्यूबचं इंटिग्रेशन. आता वेन युअर इंटिग्रेट युअर वाय क्यूब त्यावेळेला काय होणार आहे तुमची पॉवरची टर्म जी आहे ती इन्क्रीमेंट बाय 1 होणार आहे. म्हणजेच 3 + 1 इज इक्वल टू 4. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी न्यूमरेटर काय मिळालं आपल्याला y⁴ डिवायडेड बाय काय मिळणार आहे, तर जो न्यूमरेटरची टर्म आहे तीच आपल्याला काय मिळणार आहे डिनॉमिनेटरला मिळणार आहे. सॉरी पॉवरची टर्म आहे ती आपल्याला डिनॉमिनेटरला मिळणार आहे. राईट ना? कारण की n+1 हा डिनॉमिनेटर असतो. सो दॅट्स वाय एन इथं किती आहे 3 + 1 4. सो दॅट्स वाय आपला डिनॉमिनेटर किती मिळाला 4 मिळालेला आहे. ओके. 4 तुम्ही कॉमन काढून घ्या या ठिकाणी. सो दॅट्स वाय आपल्याला ह्या ठिकाणी जो आपला कॉन्स्टंट किती मिळाला 1/16 मिळाला. आता फर्स्ट काय तुम्ही पुट करणार आहात तुमच्या फंक्शनमध्ये आपल्याला वायच्या ठिकाणी आपल्याला अप्पर लिमिट जे आपलं एक्स आहे ते पुट करायचं आहे. सो दॅट्स वाय आपलं पुढचं फंक्शन काय मिळालं x⁴ - 0 म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे या ठिकाणी x⁴ अपॉन 16. ओके. तर ही केस सेकंड आपल्याला 0 टू 2 साठी आपल्याला मिळाली. किती मिळालं f(x) = x⁴ अपॉन 16. आता 2 पर्यंतचा पार्ट झाला. आता ग्रेटर दॅन 2 किंवा x इज ग्रेटर दॅन 2 असेल त्यावेळेला काय होणार आहे? आता व्हेन युअर x इज ग्रेटर दॅन 2 त्या ठिकाणी वेळेला काय होणार आहे इंटिग्रेशन ऑफ -∞ टू x f(y) dy इज इक्वल टू फर्स्ट काय असणार आहे 0. ओके. ज्यावेळेला तुमचा फर्स्ट होता आपल्याला जो टर्म कारण की फर्स्ट आपल्याला जे रेंज आहे ती किती मिळाली आपल्याला 0 टू सॉरी फर्स्ट ही आपल्याला किती मिळाले 0 मिळाले. लेस दॅन 0 साठी किती मिळाले तर आपल्याला 0 मिळालेले. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी फर्स्ट 0 dy प्लस इंटिग्रेशन ऑफ 0 टू 2 कारण की सेकंड रेंज काय आहे 0 टू 2 साठी. या ठिकाणी आपलं फंक्शन किती होतं y³ अपॉन 4. सो दॅट्स वाय y³ अपॉन 4 dy. आता पुढची टर्म काय असणार आहे ग्रेटर दॅन 2 आहे. सो दॅट्स वाय y³ अपॉन 4 आणि रेंज काय असणार आहे 0 टू x. ओके. व्हेन युअर इंटिग्रेट ऑल दीज थिंग्स त्यावेळेला ह्या ठिकाणी काय मिळणार आहे आपल्याला व्हेन युअर इंटिग्रेट धीस इंटिग्रेशन ऑफ 0 टू 2 y⁴ अपॉन 4 dy इज इक्वल टू आपल्याला किती मिळालं ह्या ठिकाणी 1 मिळालं. हे तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. ओके. आणि कॅल्क्युलेट करून झाल्यानंतर तुम्ही तुमचा आन्सर फाइंड करा की किती येतोय आन्सर. ओके. आता ह्या ठिकाणी फर्स्ट काय करणार आहात जे आपण इथं केलं हेच इंटिग्रेशन आपल्याला मिळणार आहे. म्हणजेच काय मिळणार आहे या ठिकाणी आपल्याला y⁴ अपॉन 16 ह्या ठिकाणी मिळणार आहे. अप्पर लिमिट पुट करा, लोअर लिमिट पुट करा. काहीतरी कॉन्स्टंट येईल. तो किती मिळाला आपल्याला ह्या ठिकाणी 1 मिळालेला आहे. ओके. सो दॅट्स वाय ह्यांची सगळं तिघांची ॲडिशन किती मिळाली आपल्याला तर 1 मिळाली. म्हणजेच क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रिब्युशन फंक्शन ऑफ x इज इक्वल टू काय मिळतंय f(x) इज इक्वल टू 0 फॉर द रेंज x इज लेस दॅन 0. सेकंड कंडिशन जी आहे त्या ठिकाणी काय मिळणार आहे x⁴ अपॉन 16 फॉर द रेंज काय दिली आहे 0 टू 2 म्हणजेच 0 इज लेस दॅन x लेस दॅन 2. ओके. आणि थर्ड वन जी मिळाली आहे ती किती मिळाली आपल्याला 1 मिळालेली आहे फॉर द रेंज x इज ग्रेटर दॅन 2. ओके. दिस इज युअर क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रिब्युशन फंक्शन. ओके. कसं काढायचंय कळालंय का? रिप्लाय द्या पटकन. येस मॅम. ओके. काही प्रॉब्लेम नाही ना? आपण ह्यातला अजून एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करून बघूया. नो मॅम. ओके. आता ह्याच क्वेश्चनमध्ये आपल्याला पुढचा पॉइंट काय विचारला होता P ऑफ A इज लेस दॅन x लेस दॅन 2 हा सेकंड पार्ट आपल्याला फाइंड करायचा होता. आता हा जो फॉर्म्युला आहे तो पण इथं बघून घेऊया. आपण ह्या ठिकाणी नोटमध्ये बघितलं होतं. P ऑफ A इज लेस दॅन x लेस दॅन B असेल तर काय आपल्याला मिळतंय फॉर्म्युला? हे जे फॉर्म्युले तिथे कंपेअर करा जे फॉर्म्युलेज दिलेले आहेत त्याच्यामध्ये
आणि काय मिळालेलं आपल्याला एफ ऑफ 2 मायनस एफ ऑफ ए, म्हणजेच आपला फॉर्म्युला काय होता एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए होता. सो दॅट्स वाय जो बी टर्म किती आहे तर 2 आहे आणि ए टर्म किती आहे तर 1 आहे, राईट. सो दॅट्स वाय एफ ऑफ 2 मायनस एफ ऑफ 1 इज इक्वल टू किती मिळालं या ठिकाणी 2⁴/16 मायनस 1/16. ओके, विच इज इक्वल टू कॉन्स्टंट किती मिळालं 0.9375. हा आपल्याला कॉन्स्टंट मिळाला. ओके, त्याच्यानंतर पुढची टर्म काय आहे, पुढचं फाइंड करायला सांगितलेलं आहे पी ऑफ ए सॉरी पी ऑफ 1.5 इज लेस दॅन एक्स लेस दॅन 4. अगेन फॉर्म्युलानुसार काय असणार आहे एफ ऑफ 4 मायनस एफ ऑफ 1.5 सेम फॉर्म्युला आहे. विच इज इक्वल टू एफ ऑफ 4 किती मिळाला तर 1 मिळतोय आणि नेक्स्ट आपल्याला 1.5⁴/16 कॅल्क्युलेट करून घ्या. आन्सर या ठिकाणी आपल्याला किती मिळाले 0.6836. ओके, तर हे असा हा क्वेश्चन आपल्याला एक्झामला 5 मार्काला क्वेश्चन एक्झामला विचारला जातो. ओके, पुढचा एक क्वेश्चन अजून सॉल्व्ह करून बघूया. इफ एक्स इज अ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल विथ डिस्ट्रीब्युशन फंक्शन, एफ ऑफ एक्स दिलेलं आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू आपल्याला काय दिलेलं आहे 0 दिलेलं आहे. रेंज काय दिली आहे एक्स इज लेस दॅन -1 दिलेलं आहे. ओके, पुढे काय दिलेलं आहे सेकंड दिलेलं आहे एक्स प्लस 1/2, रेंज काय दिली आहे -1 इज लेस दॅन एक्स लेस दॅन 1 आणि थर्ड वन दिलेलं आहे इज इक्वल टू 1 फॉर द रेंज एक्स इज ग्रेटर दॅन 1. आणि फाइंड काय करायचं सांगितलंय फाइंड पीडीएफ ऑफ एक्स. फाइंड आपल्याला सांगितलं पीडीएफ फाइंड करायचं आहे. ओके, ह्या ठिकाणी तुम्हाला कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल दिलेलं आहे आणि पीडीएफ फाइंड करायला दिलेलं आहे. ओके, आणि सेकंड म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे ओके. तर जो पुढचा पार्ट आपल्याला काय सांगितलेलं आहे ह्या ठिकाणी आपल्याला कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल दिलेला आहे आणि फाइंड आपल्याला करायला सांगितलेलं आहे पीडीएफ फंक्शन फाइंड करायला सांगितलं आणि सेकंड सांगितलेलं आहे पी ऑफ 2 इज लेस दॅन एक्स लेस दॅन 3. म्हणजे आपल्याला अगेन मगाचा जो फॉर्म्युला होता एफ ऑफ म्हणजे फॉर्म्युल्यानुसार एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए हेच या ठिकाणी करावं लागणार आहे. आता जो फर्स्ट आपल्याला पीडीएफ फाइंड करायचा आहे तो कसा फाइंड करतोय ते बघून घेऊया. ओके, आता तुमचा जो सोल्युशन आहे त्याच्यामध्ये बघा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय मिळालं आहे आपल्याला डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स, राईट. आता आपण काय करतोय मगाशी इंटिग्रेट करत होतो का कारण की तुम्हाला पीडीएफ फंक्शन दिलं होतं आणि पीडीएफ वरून आपण सीडीएफ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल आपण फाइंड करत होतो. ओके, पण ह्या ठिकाणी आता काय दिलंय एक्झॅक्टली डिफरंट किंवा एक्झॅक्टली रिव्हर्स क्वेश्चन दिलेलं आहे. या ठिकाणी जाताना आपल्याला कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल दिलेलं आहे आणि फाइंड आपल्याला पीडीएफ करायला सांगितलेलं आहे, राईट. आता ह्या ठिकाणी आपण काय करत होतो तर डायरेक्टली सॉरी डायरेक्टली इंटिग्रेट करत होतो. मी परत ह्या टर्मला जाते. हे बघा इथे ज्यावेळेस तुम्हाला पीडीएफ फंक्शन दिलेलं असेल आणि तुम्हाला सीडीएफ फाइंड करायचंय त्या ठिकाणी तुम्ही इंटिग्रेट करणार आहात. ज्या वेळेला तुम्हाला सीडीएफ फंक्शन दिलेलं असणार आहे आणि तुम्हाला जर पीडीएफ फंक्शन फाइंड करायला सांगितलेलं असेल तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला सॉरी त्या त्या ठिकाणी तुम्हाला डिफरन्शिएट करावं लागणार आहे. ओके, तर आपल्याला जो फॉर्म्युला क्वेश्चनमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे ते सीडीएफ दिलेलं आहे आणि पीडीएफ फाइंड करायचं आहे. ओके, सो दॅट्स वाय पीडीएफ फाइंड करत असताना आपल्याला या ठिकाणी फंक्शनला हे डिफरन्शिएट करावं लागणार आहे. ओके, आणि आज ह्याच्यावरती पण तुम्हाला काही कळालं नाही तरी पण पुढचा पॉईंट सांगते. जर सीडीएफ आणि पीडीएफच्या क्वेश्चनमध्ये जर हा कॅपिटल एफ दिलेला असेल तो म्हणजेच काय असतं इंटिग्रेट झाल्यानंतरची क्वांटिटी ही तुमची काय असणार आहे तुमची कॅपिटल एफ मध्ये तुम्हाला इंडिकेट केली जाते एक्झाम मध्ये सुद्धा. ओके, आणि स्मॉल एफ आहे तो तुमचा पीडीएफ फंक्शन म्हणून तुम्ही रिप्रेझेंट करता. ओके, इथे सुद्धा बघा क्वेश्चन मध्ये इथे तुम्हाला हा स्मॉल एफ दिलेला आहे. स्मॉल एफ म्हणजेच काय आहे स्मॉल एफ ऑफ एक्स मीन्स तुम्हाला प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन दिलेलं आहे. ओके, ह्या ठिकाणी ह्या नोटेशन्सना किंवा तुमचे जे कॅपिटल लेटर्स असतील स्मॉल लेटर्स असतील त्याला सुद्धा मग डिफरंट प्रत्येकाला महत्त्व वेगवेगळं आहे. म्हणजे कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी हे सांगते. पण तुम्हाला क्वेश्चनमध्ये सगळ्या गोष्टी डिरेक्टली तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे व्यवस्थित क्वेश्चन फर्स्ट वाचा आणि त्याच्यानंतर आपल्याला आपले फॉर्म्युले यूज करायचे. ओके.
आता ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे, की एक्स हा तुम्हाला कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल दिलेला आहे आणि कॅपिटल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू आपल्याला दिलेलं आहे. म्हणजेच काय दिलेलं आहे, हा कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल आपल्याला पूर्णपणे CDF जे फंक्शन आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. ओके. सो दॅट्स वाय एफ ऑफ एक्स इज इक्वल टू किती आपल्याला दिलं आहे 0 फॉर द रेंज काय दिलेलं आहे, एक्स इज लेस दॅन -1. सेकंड वन दिलेलं आहे एक्स प्लस 1/2 फॉर द रेंज -1 इज लेस दॅन एक्स लेस दॅन 1. आणि थर्ड वन दिलेलं आहे इज इक्वल टू 1 फॉर द रेंज एक्स इज ग्रेटर दॅन 1. फाइंड करायला सांगितलेलं आहे PDF. ओके. PDF फाइंड करायचं आहे म्हणजेच आपल्याला स्मॉल एफ ऑफ एक्स फाइंड करायचं आहे. ओके. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय मिळणार आहे, d/dx ऑफ युअर कॅपिटल एफ ऑफ एक्स. म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे, डिफरन्शिएट करायचं आहे काय, तर क्युम्युलेटिव्ह डेन्सिटी फंक्शन जे तुम्हाला दिलेलं आहे CDF ते तुम्हाला डिफरन्शिएट करायचं आहे. सो दॅट्स वाय एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय होणार आहे डिफरन्शिएट केल्यानंतर, तर 0. कारण की व्हेन यू डिफरन्शिएट युअर 0, त्या ठिकाणी तुमचा आन्सर हे ऑलवेज 0च असणार आहे. ओके. व्हेन यू डिफरन्शिएट एनी 0 देन आन्सर हे 0 असणार आहे. ओके. सेकंड जे फंक्शन आहे फॉर द रेंज -1 to 1 काय आहे एक्स प्लस 1/2. तर तुम्हाला डिफरन्सिएशन येतं ह्या ठिकाणी असं मी कन्सिडर करते. कारण की कसं डिफरन्सिएशन हे तुम्हाला 11th-12th मध्ये झालेलं आहे. बेसिक पार्ट तुम्ही वाटत असेल तर तुम्ही जुन्या बुक्समध्ये वगैरे वाचून घ्या. नाहीच कळाला तर मला परत विचारा. डिफरन्शिएटमध्ये आपण काय करतो, डिफरन्सिएशनमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी फंक्शन जे दिलेलं आहे, त्याचं काय करणार आहोत आपण, तर एक्स प्लस 1/2 राइट. आता तुम्ही फर्स्ट काय करा, तुम्ही तुमचे जो डिनॉमिनेटर आहे तो सेपरेट करून घ्या. x/2 प्लस 1/2. ओके. कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन काय येतं, तर 0 येतो. डिफरन्शिएशन ऑफ एनी कॉन्स्टंट इज इक्वल टू 0 राइट. त्याच्यानंतर एक्सचं डिफरन्शिएशन आहे 1/2 हा कॉन्स्टंट आहे. 1/2 कॉमन निघाला. 1/2 आपल्याला कॉमन निघाल्यानंतर डिफरन्शिएशन ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू युअर dx इज इक्वल टू हाऊ मच, तर 1 असतं राइट. सो दॅट्स वाय 1/2 इंटू 1 इज इक्वल टू किती मिळणार आहे, तर 1/2. ओके. आणि थर्ड फंक्शन आपल्याला दिलेलं आहे फॉर द रेंज एक्स इज ग्रेटर दॅन 1. 1 दिलेलं आहे राइट. डिफरन्सिएशन ऑफ एनी कॉन्स्टंट इज इक्वल टू 0. सो दॅट्स वाय थर्ड पॉईंट आपल्याला जो आपला रेंज आहे एक्स इज ग्रेटर दॅन 1 त्यासाठी तुमचा एफ ऑफ एक्स किती मिळाला, तर 0 मिळालेला आहे. पुढे काय मिळतंय, दस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1/2 फॉर द रेंज काय मिळालंय -1 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 1 अँड 0 अदरवाईज. ओके. आपल्याला जे पीडीएफ फंक्शन आपल्याला हे आपल्याला पीडीएफ फंक्शन मिळालंय पॉवर डेन्सिटी फंक्शन ऑफ एक्स. ओके. सेकंड पार्ट काय विचारलंय, पी ऑफ 2 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 3. या ठिकाणी काय होणार आहे, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए इज इक्वल टू काय होणार आहे, तर 1 मायनस 1 इज इक्वल टू 0. मीन्स तुमची जर पी ऑफ 2 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 3 आहे, तो तुम्हाला किती मिळाला, तर 0 मिळालेला आहे. ओके. पुढचा क्वेश्चन आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. काय सांगितलेलं आहे बघा. A computer system has a exponential failure time t density function दिलेलं आहे. f of t दिलेलं आहे 1/9,000 into e raised to the power -1 minus t upon 9,000 for the range दिलं t is greater than 0. आणि फाइंड आपल्याला करायला सांगितलेलं आहे, फाइंड द प्रोबॅबिलिटी that the system will fail after warranty 6 months or 4380 hours and before the end of the every first year 1 year or 8760 hours. ओके. क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन आणि काय दिलेलं आहे थर्ड वन रिलायबिलिटी फंक्शन सांगितलेले आहे. ओके. आता काय सांगितलेलं आहे लक्षात घ्या. तर प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड करायची होती की व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ द सिस्टीम फेल्स आफ्टर वॉरंटी. ओके. आणि रेंज काय दिलेली आहे 6 months or 4380 hours and before end of the first year म्हणजेच एंड 1 year or 8760 hours. म्हणजेच आपल्याला प्रोबॅबिलिटी कशाची काढायची आहे, प्रोबॅबिलिटी इन बिटवीन 4380 आणि 8760 ची काढायची आहे. ओके. इन बिटवीन जो टाइम पिरियड असेल त्याची आपल्याला
प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. म्हणजेच आपलं पी ऑफ काय असणार आहे, 4380 इज लेस दॅन टी इज लेस दॅन 8760. ओके, म्हणजेच आपल्याला काय करायचे, प्रोबॅबिलिटी काढायचे फॉर द टाइम रेंज 4380 आणि एंडिंग टाइम काय असणार आहे 8760. आता इज इक्वल टू फॉर्म्युलानुसार आपल्याला काय होणार आहे, इंटिग्रेशन ऑफ लिमिट्स पुट करा, स्टार्टिंग लिमिट आणि एंडिंग लिमिट. सो दॅट्स वाय लोअर लिमिट हे स्टार्टिंग लिमिट असतं, एंडिंग लिमिट हे तुमचं एंडिंग लिमिट असतं. तुमचं एफ ऑफ जो टी आहे, एफ ऑफ टी आहे तो घेतला आणि विथ रिस्पेक्ट टू डी टी. ओके, 1/9000 आहे हा कॉन्स्टंट आहे. सो दॅट्स वाय आहे तो कॉन्स्टंट कॉमन काढून घेतला. ओके, इन ब्रॅकेट काय होणार आहे, तर इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू मायनस टी अपॉन 9000 विथ रिस्पेक्ट टू डी टी आपल्याला इंटिग्रेट करायचं. ई रेस टू मायनस टीचं इंटिग्रेशन काय असतं, मायनस ऑफ ई रेस टू टी अपॉन टी, किंवा सॉरी ई रेस टू मायनस थिटा असेल त्याचं इंटिग्रेशन आपल्याला काय मिळतं, तर मायनस ऑफ ई रेस टू मायनस थिटा अपॉन थिटा हे आपल्याला इंटिग्रेशन आपल्याला मिळतं ॲज पर फॉर्म्युला. ओके, सो दॅट्स वाय तो फॉर्म्युला यूज करून आपण काय होणार आहे, तर मायनस ऑफ ई रेस टू मायनस टी अपॉन 9000 डिवाइड बाय 1/9000. आणि जो आपला रेंज आहे ती आपल्याला या ठिकाणी ब्रॅकेट कंप्लीट झाल्यानंतर लिहायचे, म्हणजेच लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट. आता तुम्ही काय केलं, हा जो पार्ट आहे, हा जो डिनोमिनेटरला आहे तो न्युमरेटरला गेल्यावर काय होणार आहे, कॅन्सल होऊन जाणार आहे. म्हणजे 1/9000 आणि 1/9000 विल बी गेट कॅन्सल. मायनस साईन आहे ते रिमेन्स सेम राहणार आहे. ओके, मायनस ऑफ काय करायला लागणार आहे, फर्स्ट तुमचं अप्पर लिमिट आहे तो अप्पर लिमिट फर्स्ट पुट करा. कुठे करणार, तर टीच्या जागी, कारण की टी हा इंटिग्रेट केलेला पार्ट आहे, राईट ना. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपल्याला टीच्या ठिकाणी आपल्याला ही टर्म आहे ती आपल्याला पुट करावी लागेल. प्लस सॉरी मायनस ऑफ मायनस म्हणजेच काय होणार आहे, प्लस ई रेस टू मायनस 4380 डिवायडेड बाय 9000. कॅल्क्युलेटर्सवरती ह्या सगळ्या व्हॅल्यू ऑपरेट करा. जो काही कॉन्स्टंट येईल तो तुम्हाला ह्या ठिकाणी पुट करून घ्यायचा आहे आणि फायनल तुमचा आन्सर फाइंड करायचा आहे. या ठिकाणी आपला आन्सर किती आलाय, 0.4867 हे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. ओके, आता हा फर्स्ट पार्ट आपला काढून झाला. सेकंड मध्ये काय फाइंड करायला सांगितलेलं आहे, तर क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन फाइंड करायला सांगितलेलं आहे, म्हणजेच कॅपिटल एफ ऑफ टी, राईट. सो दॅट्स वाय एफ ऑफ टी इज इक्वल टू काय होणार आहे, पी ऑफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू टी, इंटिग्रेट करायचं आपल्याला विथ रिस्पेक्ट टू 0 टू टी ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स. एफ ऑफ एक्स आहे तो पुट करा, इंटिग्रेट करा, व्हॅल्यू पुट करा. जो आता तुम्हाला बेसिकली आयडिया कळाली असेल की बाबा काय करायचं. फक्त इंटिग्रेट करून झाल्यानंतर आपल्याला जो अप्पर लिमिट आहे तो आणि लोअर लिमिट आपल्याला इंटिग्रेट झाल्यानंतर आपल्याला पुट करायचं आहे. जो कॉन्स्टंट येईल तो तुमचा काय असणार आहे, फायनल कॉन्स्टंट असणार आहे. ओके, आता थर्ड पॉईंट काय फाइंड करायला सांगितलेलं आपल्याला, रिलायबिलिटी फंक्शन. आता रिलायबिलिटी फंक्शनचं काय आपल्याला फॉर्म्युला सांगितलेलं आहे बघा. आर टी इज इक्वल टू काय दिलेलं आहे, पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन टी विच इज इक्वल टू 1 मायनस युअर एफ टी. आता एफ टी आपल्याला किती मिळालेलं आहे, तर 1 मायनस ई रेस टू मायनस टी अपॉन 9000. ओके, सो दॅट्स वाय डायरेक्टली 1 मायनस ई रेस टू मायनस टी अपॉन 9000 पुट करा. मायनस हा 1 प्लस आहे, हा 1 मायनस आहे. सो दॅट्स वाय मायनस आणि प्लस गेट कॅन्सल, सॉरी -1 आणि +1 गेट कॅन्सल आणि उरणार काय आहे, तर प्लस ई रेस टू मायनस टी अपॉन 9000. ओके, तर हे आपल्याला रिलायबिलिटी फंक्शनचं कसं फाइंड करायचं ते कळालेलं आहे. ओके, तर हे तिन्ही पॉईंट्स होते ह्या क्वेश्चनमध्ये कळालेले आहेत का, सगळे कळत आहेत का सांगा. येस, रिप्लाय द्या मला पटापट. हो मॅम. येस मॅम. काही कन्फ्युजन नाही ना याच्यामध्ये. इझी पॉइंट आहे, तुम्ही सॉल्व्ह करायला गेलात तर प्रचंड इझी आहे, फक्त तुम्ही प्रॅक्टिस करा या क्वेश्चनची. ओके, येस मॅम. हा, आणि मला एक मिनिट,